नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये वंदनास लाईफस्टाईलमध्ये. तर आज आपण पुन्हा आलो आहोत एका वेगळ्या विषयावर बोलायला. वेगळा आवाज होतो बाहेरून, सो प्लीज ॲडजस्ट करा. तर मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, पण मॉनिटाईज झालेलं आहे बरोबर आहे. म्हणजे ते जेवण अजूनही शिजायला अजूनही वेळ लागणार आहे, म्हणजे चॅनल, आणि वाट बघायची आहे. अजूनही फळ मिळण्यासाठी खूप मेहनत करायची आहे. मॉनिटाईज झाला म्हणजे असं नाही आहे की मला भरभरून पैसे यायला लागले. तर भरपूर जणांचे कमेंट्स होते आणि जास्तीत जास्त मला वाटते 99% महिलांचे कमेंट्स होते की ताई, माझंही चॅनल नवीन आहे, मलाही सपोर्ट करा, मी कसं करू, काय करू, व्हिडिओज जात नाही आहे, व्हायरल होत नाही आहे, शॉर्ट्स व्हिडिओसाठी काय करायचं, हे ते सगळं. तर मी सगळ्या महिलांना एकच सांगेन, सगळ्यात मस्ट आहे ऑब्झर्वेशन. तुम्ही कोणाचंही बघून कोणाचंही शिकून तुमच्या मेंदूला पटकन त्या गोष्टी समजणार नाही. तुम्हाला स्वतःलाच ऑब्झर्वेशन करायचं आहे, सगळ्यात मस्ट आहे. आता कोणी जण म्हणतं की मला सपोर्ट करा ताई, आणि एक लेडीजचा म्हणजे होता प्रश्न, म्हणजे असं त्याने सांगितलं होतं की महाराष्ट्रातील इतर महिलांनी एकमेकांना सबस्क्राईब केलं तर असंच त्यांचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. अहो, पण चॅनल मॉनिटाईज होईल बरोबर आहे, तुम्ही व्ह्यूज कुठून आणणार? व्ह्यूज येण्यासाठी तरी तो जो व्हिडिओ आहे तो समोरच्या व्यक्तीला थोडासा काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. जोपर्यंत तो व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही तोपर्यंत समोरचा बघणार नाही. आणि 10-5,000 व्ह्यूज येऊनसुद्धा फायदा नाही आहे. आता 5,000 व्ह्यूजवर काहीतरी म्हणतात $1 आहे, तर मग ब्लॉग्सच्या चॅनलवर 5,000 व्ह्यूज कुठे, ते दिवसाला आले पाहिजेत तर तुमचं काहीतरी होऊ शकतं. नुसताच चॅनल मॉनिटाईज होऊन करून काही उपयोग नाही आहे. तुम्ही तुम्ही कोणाला सांगणार की मला सबस्क्राईब करा, ह्या भानगडीत बिलकुल पडायचं नाही. आम्ही सुद्धा सुरुवातीला पहिल्या चॅनलला हा प्रकार केला होता. व्हॉट्सअपला वगैरे आपण लिंक टाकायचो, ते नंतर समजलं की उलट त्याने तर निगेटिव्हच पडतं, मायनस रेटिंग पडते, त्यापेक्षा ते न टाकलेलं बरं. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एकदा व्हिडिओ पूर्ण बनवा, स्वतः एकदा बघा, लिस्ट करून सुद्धा स्वतः एकदा बघा, आणि सरळ पोस्ट करा, आणि नंतर त्या व्हिडिओकडे बघूसुद्धा नका. जर तो व्हिडिओ जायचा असेल तर जाईल, नाही जायचा असेल तर नाही जाणार. आता मी स्वतः एक व्हिडिओ बनवला होता पनीर आणि नान रोटीचा. मला बिलकुल आयडिया नव्हती की तो व्हिडिओ थोडा बहुत तरी लोक बघतील, कारण नॉर्मल आहे, आपण जेवण बनवतो घरात त्या पद्धतीने. पण तो व्हिडिओ बहुतेकांना आवडला, बहुतेक लोक त्या व्हिडिओला पसंती देत आहेत. सो आता त्याला काय लाखभर असे व्ह्यूज नाही आहेत, पण आपण जे लहान यूट्यूबर्स आहोत त्यांच्यासाठी 5,000, 10,000, 15,000 हे व्ह्यूजसुद्धा भरपूर आहेत. सो त्या व्ह्यूजच्या मान्यने तो व्हिडिओ गेला. असं असतं की तुम्ही कुठलाही तुमच्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ बनवत जा, रोजच्या रोज काही ना काहीतरी करत जा, पण तुमच्या अनुभवातून करा. तुम्ही त्याच्या सांगण्यावरून, त्याच्या विचारण्यावरून बिलकुल कुठली गोष्ट करू नका, मी तर खरं म्हणेन. कारण तुम्ही कोणालाही विचारायला जाचाल, तुम्हाला क्लिअर माहिती मिळेल हे असं नाही होत. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. कुणी म्हणतं 70,000वर चॅनल मॉनिटाईज होतो, कुणी म्हणतं व्ह्यूजवर, कुणी म्हणतं 1,00,000 व्ह्यूजवर चॅनल मॉनिटाईज होतं. तसं नाही आहे. तुमचा व्हिडिओ कितपत लोक बघतायत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुमचा व्हिडिओ पटकन कोणीतरी एकदम फास्ट फॉरवर्ड करून बघतंय, कोणी थांबून बघतंय, कोणी तिथेच थांबवलं तेवढाच भाग बघतंय. म्हणजे ते प्रत्येक असं कधी कधी तुमचा व्हिडिओ खूप आवडला समोरच्याला, समजा तर 1,000, 2,000 या 50,000 या 30,000 व्ह्यूजवर सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. बट तुम्हाला 2,00,000 व्ह्यूज असून सुद्धा या 1,00,000 व्ह्यूज असून सुद्धा तो चॅनल जर मॉनिटाईज होत नाही, याचा अर्थ तो व्हिडिओ लोक खूप स्किप करून बघतायत. सो व्ह्यूजचं आवर्स वगैरे जे आहे ते मॉनिटाईज होण्यासाठी, ते तुम्ही काम करत राहा. जेव्हा तुम्ही काम करत राहणार, जेव्हा तुम्ही एक एक पायरीवर चढत राहणार ना, तेव्हा तुम्हाला आपोआप समजत जाईल की मला चॅनलमध्ये काय ग्रोथ करायची आहे, मला चॅनलमध्ये कोणता व्हिडिओ टाकायचा आहे, मला कोणत्या पद्धतीचा टाकायचा आहे, या समोरच्या व्यक्तींना कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ आवडतो. हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही ना, तोपर्यंत काहीही होणार नाही आहे. आणि जे तुम्ही दुसऱ्याची गाणी उचलून टाकताय ना, ते बहुतेक यूट्यूबवर सध्या नाही चालत आहे, आणि ब्लॉग्सवर तर ते बिलकुल चालत नाही आहे. त्यामुळे स्वतःच ओन असं काहीतरी म्हणजे क्रिएट करा. तुम्ही घरगुती लहान मुलांच्या चॅनलला पण खूप प्रॉब्लेम्स येतो आहे, कारण तो मेड फॉर किड्स आहे. तो कमेंट बॉक्सच त्याचा बंद होतो. सो त्या चॅनलचा खूप प्रॉब्लेम होतो, इफेक्टही होतो. हां, काही चॅनल आहेत लहान मुलांचे की ते जातात छान पद्धतीने, पण ते खूप क्रिएटिव्ह असतात माझ्या मते. ते जे जास्तीत जास्त 101% क्रिएटिव्ह आहेत त्या मुलांचे चॅनल्स थोडे जातात. पण बहुधा लहान मुलांच्या चॅनलला पण खूप प्रॉब्लेम येतो. तर मलासुद्धा एका ताईंनी विचारलं होतं की माझा चॅनल माझ्या मुलाचा आहे, तो जात नाही आहे. सो त्याच्यावरही तुम्हाला खूप काम करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला खरंच तो चॅनल जावा असं वाटत असेल तर त्याच्यावर क्रिएटिव्हिटी आणावी लागेल, नाहीतर मुश्किल आहे. आणि प्रत्येकाचं एकच आहे
ताई मी तुम्हाला सपोर्ट केला, तुम्हीही मला सपोर्ट करा. ताई मी तुम्हाला सपोर्ट केला, तुम्हीही मला सपोर्ट करा. पण मला असं वाटते मी अजूनही स्वतः हां, आपण असं म्हणतो की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर कधीही कोणावर प्रेशर टाकायचं नाही, कारण हे सुद्धा यूट्यूबच्या गाईडलाईन्समध्ये चुकीचं आहे की तुम्ही कोणालाही प्रेशर टाकू शकत नाही की 10 वेळा असं असं केल्याने या 10 जणांना फॉरवर्ड केल्याने या तुम्हाला शपथ आहे, या तुम्हाला काही हे आहे ते आहे असं बोलून जेव्हा जे लोक सबस्क्राईब करायला लावतात या व्हिडिओ पूर्ण बघायला लावतात ते सुद्धा चुकीचं आहे. आणि शक्यतो मला वाटतं ह्या गोष्टी करून काही होणार नाही. आपण आपण स्वतः मला वाटत नाही की प्रोग्रेस करू अशा गोष्टी करून. कारण आपल्याला जर यूट्यूब चॅनल आपण ओपन केलं आहे तर असंच 4 दिवस चालवण्यासाठी नाही केलं आहे, त्यातून काहीतरी मिळावं, पुढे चांगला चॅनल चालावा ह्यासाठी आपण काहीतरी ते केलेलं आहे ना. की तुम्ही करताय ठीक आहे, समोरच्याला पसंत तरी आलं पाहिजे. उगाचच तुम्ही सांगणार की ठीक आहे समोरच्याला सपोर्ट करा, हे करा ते करा. आता मी स्वतः काजलचे व्हिडिओ पाहते का, तर काजलचे व्हिडिओ मला आवडतात ठीक आहे, कारण ते आमच्या साईडचे असं नाही आहे, पण तिचे व्हिडिओ ठीक आहे एक रिअलिस्टिक असतात, चांगले वाटतात. तर बाकीचे जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचे नाही पटत आहे, पण तिचे मला पटतात तर मी तिचे बघते. तर आपल्याला समोरचा व्हिडिओसुद्धा पटला पाहिजे. आता बहुतेक जणांना रागही आला असेल की मी सपोर्ट केला नाही केला. नाही, सगळ्यांना सपोर्ट आहेच की तुम्ही क्वेश्चन करा, मी आन्सर देईन, तुम्हाला जर का प्रॉब्लेम आला तर करेन. पण जे तुम्ही सांगता ना की मला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा, हे चुकीचं आहे. तुम्ही काम करा, आपोआप तुम्हाला सपोर्ट मिळेल. यूट्यूबवर तेच महत्त्वाचं आहे. जेवढं चांगलं चांगलं कंटेंट तुम्ही द्याल. आता मी असं म्हणत नाही की माझं कंटेंट खूप चांगलं आहे, पण ते असे काही कंटेंट आहे, माझं रिअलिस्टिक मी कंटेंट मांडलेलं आहे, ते लोकांना आवडलं, त्यांनी मला सबस्क्राईब केलं, बस एवढंच आहे. पण तुम्ही कधीही कोणाला जे म्हणता ना की प्लीज मला सपोर्ट करा, मग असं केलं की असं होईल, मग आपोआपच होईल, तसं नसतं. यूट्यूबवर खूप रिस्की आहे. यूट्यूबवर सक्सेस व्हायचं म्हटलं तरी मला वाटते तोंडातला घास कोणतरी खेचून घेते, अशा पद्धतीने सुद्धा काही गोष्टी आहेत. अजून फक्त चॅनल माझं मॉनिटाईज आहे, फक्त मॉनिटाईज आहे. पहिला पेमेंट यायला अजून गड जिंकायचा आहे, अजून गड जिंकलेला नाही आहे मी. नुसती पहिलीच पायरी चढलेली आहे, पहिलीच थोडीशी पहिलीच पायरी. त्यामुळे काम करायचं बाकी आहे. आणि प्रत्येकाला हेच सांगेन, तुम्ही चॅनल ओपन केला आहे ना तर थोडा तग धरा, धीर धरा, काम करा आणि रोजच्या रोज काम करा. मी सुद्धा मध्ये मध्ये गॅप केलेले आहेत का फॅमिली प्रॉब्लेम्समुळे, पण पुन्हा लगेच डोकं डायव्हर्ट केलं आणि पुन्हा सुरू झाले का, तर घरात बसून तुम्ही उगाचच काहीतरी नॉर्मली सुरुवातीला आम्ही हेच करायचो, पण जेव्हा हळूहळू नॉलेज येत गेलं ना तेव्हा स्वतःमध्ये प्रोग्रेस करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सुद्धा ते करा, तुमचाही चॅनल मॉनिटाईज होईल. आणि मलाही आवडेल, कारण मला वाटते मी हेच बघितलं ना ह्याच्यातल्या 90% यूट्यूबवर महिला सक्सेस होण्याचा प्रयत्न करतायत का, तर त्यांना घरात बसून अर्निंग जर चांगलं मिळत असतं तर काय वाईट आहे. आणि चांगलंच आहे की तुम्ही जर घर सांभाळून करताय तर काय वाईट नाही आहे. बहुतेक महिलांना मुलं सोडून कामाला जाणं नाही जमत आहे, सो बेस्ट आहे. पण करा, मेहनत करा. तुम्ही कधीही कोणाला खरंच हे चुकीचं वाटलं मला, आपण एखाद्याला सांगायचं प्लीज मला सपोर्ट करा, सपोर्ट करा, सपोर्ट करा. नाही, तुमचा व्हिडिओ आवडला ना समोरच्याला, तुम्हाला आपोआप सपोर्ट करेल. ते मेन इम्पॉर्टंट आहे. तर ते करण्याचा प्रयत्न करा. कोणालाही मागू नका, असं माझं म्हणणं आहे. मागू नका, ते तुमच्याकडे स्वतः आकर्षित होतील ना ह्याचा प्रयत्न करा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. फक्त मी काही गोष्टी जर बोलली असेल, थोडंसं तुम्हाला टोचलं असेल तर प्लीज सॉरी, माफी मागते मी. पण अशा मी कमेंट्स दाखवेन तुम्हाला, त्या कमेंट्स तुम्ही सुद्धा वाचल्यावर तुम्हालाही समजेल की किती महिला आहेत की ज्यांना खरंच प्रयत्न करायचे आहेत पण सक्सेस होत नाही. तर तुम्हाला एकच सांगेन, करत राहा प्रयत्न. काही जणांचा 2 महिन्यात मॉनिटाईज होतो, काहींचा 1 महिन्यात होतो, काहींना वर्षसुद्धा लागतं. आता मी स्वतः जानेवारी महिन्यात चालू केलेला आहे चॅनल. मध्ये माझे मार्च, एप्रिल, मे पूर्ण 3 महिने माझे वेस्टेज गेले आजारपणामुळे, पण पुन्हा मी सुरू केलं. सो 7 महिने अंदाज 7 नाही, आता 8 झाले, सॉरी, ऑगस्ट 8. सो 8 महिन्यातले 3 महिने जरी गेले तरी 5 महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे. तरी काही महिलांना 5ही खूप वाटतो. काही लोकांना काय वाटतं की 3 महिन्यात मॉनिटाईज व्हायला पाहिजे, कोणी म्हणत 7 महिन्यात व्हायला पाहिजे, कोणी म्हणत 9 महिन्यात झाला पाहिजे. मग कोणी काय म्हणतं की जर वर्षभरात तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नसेल ना तर याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तो शोधण्याचा प्रयत्न करा, सगळ्यात मस्ट आहे. आणि वाईट वाटून घ्यायचं नाही, या स्वतःला असं डिमोटिवेट करायचं नाही. उभे राहा. मला सांग, तुमच्याच्यातून का पैसे जाणार आहेत का? असं तसं तुम्ही रिचार्ज करताच, बरोबर आहे की नाही? मग यूट्यूब तुम्हाला कंटिन्यू चालवायला काही वाईट आहे? तुम्हाला फक्त दिवसाचा 1 किंवा 2 तास द्यायचा आहे ते क्रिएट करायला. पण थोडं शूट तुम्ही इकडून तिकडून घेतलं, त्या स्वतः चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं तर काय वाईट आहे? करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रयत्न करा, होईल. तुमचं सुद्धा होईल मॉनिटाईज, माझंही झालंय. अजून मला भरपूर काम बाकी आहे, माझं काम काही झालेलं नाही आहे. सो
कॉंग्रॅच्युलेशन सगळे म्हणाले तर मला ते कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा मला टोचतंय की अरे वाजून काहीच नाही झालं, कशात काहीच नाही आहे. तर ठीक आहे, सगळ्यांनी मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या, त्यासाठी तुमचे खूप 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 आभार. आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देईन, ज्याने ज्याने चालू केलेलं आहे चॅनल त्याने सगळ्यांचा प्रोग्रेस व्हावं. तर कोणाला अजून काही क्वेश्चन असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा, मी नंतर तुम्हाला आन्सर देईन. तो भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओचं. आपण कोणालाही उगाचच मदत मागत नाही बसायचं, स्वतः प्रयत्न करायचा. म्हटलं पाहिजे की हां तिने एकटीने केलंय.